रोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नाही. संपादक मकरंद साठे. प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर पत्रकार बंधू भगिनींनो, आज रोकठोक मीडिया न्यूज मीडियाच्या माध्यमातून राज्यस्तरीय गुणी गौरव पुरस्कार सोहळा 2026 आयोजित केला आहे. सर्वप्रथम मी आपणाला चुकलं हे कबूल करण्याचं मी त्यांचं त्यावेळी आभार मानलं. म्हणजे ठीक आहे, तुमच्या मोठे प्रमाणात दिसून आला दिवस आहे, असं काही तुम्ही बाहेर काय असेल तर मी तुमच्यावेळी सांगेन. त्यानंतर मकरंद साठे साहेब माझ्या ऑफिसमध्ये आले आणि नुकतीच आमची अशी जुगलबंदी झाली ऑफिसमध्ये, ती फार मोठी जुगलबंदी झाली. त्यातून त्यांनी मला ओळखलं की हा माणूस घराचा पक्का आहे किंवा हा कुठेतरी शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. मी समाजकार्य करतो आणि नोकरी मी करतो. यातून त्यांनी ओळखले की हा माणूस निश्चितच चांगला आहे. त्यातून आमची अशी मैत्री झाली आणि या मैत्रीतून त्यांनी माझ्या ते काही कलागुण असतील ते ओळखले असतील आणि याच माध्यमातून त्यांनी मला या पुरस्कारासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं. त्याबद्दल मी मकरंद साठे साहेबांचं विशेष असं मनापासून अभिनंदन करतो. साठे साहेबांविषयी सांगायचं झालं तर 3 वर्षांमध्ये एकदाही ते माझ्याकडून ऑफिसमध्ये आल्यानंतर चहा पिली नाही. ही एक विशेष अतिशय आनंदाची बातमी आहे, चांगली विशेष गोष्ट. म्हणजे पत्रकारांमध्ये किती चांगले गुण असतात मी या 2 गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. आता दुसरी गोष्ट आहे की आपण जर या समाजाची दिशा बदलायला गेलो किंवा या समाज बदलायला गेलो तर खरोखरच अशा तरुण तडफदार पत्रकारांची आपल्याला खरंच गरज आहे. का गरज आहे तर हीच तरुण मंडळी आहे की समाजामध्ये चाललेला उद्रेक, समाजामध्ये चाललेले अस्थिरता आणि समाजामध्ये चाललेलं वातावरण हे बदलू शकतात आणि यांच्यामध्ये आहे. मी मध्ये इलेक्शनच्या काळामध्ये यांचे व्हिडिओ खूप पाहिले. या अगदी सत्य घटनेवर मकरंद साठे साहेब सत्य घटनेवर लिहितात. मी फेसबुकवर साठे साहेबांच्या पोस्ट पाहतो, अतिशय सत्य घटनेवर लिहितात. तर कुठल्याही दबावाला बळी न पडता असे पत्रकार खरोखर तालुक्यामध्ये आपले विकास करू शकतील यासाठी एक म्हण आहे. तुमच्या सर्व पत्रकार बंधूंसाठी माझी एक म्हण आहे. तसंच मी पत्रकार बंधूला माझ्या एक बंधू म्हणून एक सल्ला देऊ इच्छितो की जर तुम्हाला या समाजाची समाज व्यवस्था बदलावायची असेल तर निश्चितपणानं एकटीने गेले झाड हल्लेच नाही, दुपटीने गेले झाड हल्लेच नाही, तुम्ही सारे पत्रकार बंधू गेला तर झाड राहिलेच नाही. अशा अवस्था तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी माझं एवढं वक्तव्य सांगतो. आणि पुरस्कार हा पत्रकार काय असतात किंवा पत्रकारांच्या माध्यमातून एखाद्याने केलेल्या कार्याचा आढावा काय असतो हे सांगण्याचं काम मकरंद भाऊंनी आपण या माध्यमातून केलंय. 1961 ला महाराष्ट्र शासनाने अनुभव साठेंना पुरस्कार दिला फकीरा कादंबरीचा. या फकीरा कादंबरीचं जगभर कौतुक झालं. रशियामध्ये त्या कादंबरीसाठी अनुभवानं तिथं सत्कारासाठी बोलवलं, तिथल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी तिथं अनुभवानं बोलवलं. मकरंद साहेब आम्हाला त्या गोष्टीच्या आठवणी होऊन जाते. तुम्ही जे छोटंसं मोठं आपण समजत नाही त्या पद्धतीचं कार्य असं पण होऊ पण शकणार नाही या महामानवांच्या बरोबर. परंतु तुम्ही मकरंद भाऊ हे जे सामाजिक काम करणाऱ्या गुणी गौरव पुरस्कार दिलाय, तुमचं फार चांगल्या पद्धतीचं मी अभिनंदन करतो. गुणी गौरव पुरस्कार म्हणजे आपण केलेलं कार्य असते. आपण काय कार्य करतोय आपल्याकडून आठवा, आत्मनिर्भर काय म्हणते करा, स्वतःच चिंतन करा. खरंच आपल्याला मकरंद भाऊंनी पुरस्कार दिलाय आणि पुरस्कार कशासाठी दिलाय याच पडताळणी करा आणि त्यापेक्षा चांगलं कार्य तुम्ही करा या तुम्हाला शुभेच्छा देतो. इथून पुढील कार्यक्रम मी चांगल्या पद्धतीने करणार आहे हे तुम्हाला गवाही देतो आणि या कार्यक्रमाच्या उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.